झी 24 तास एक पाऊल पुढे. स्मॉल स्क्रीनवर नवं वादळ आलंय, कारण अजूनही चांद रात आहे ही नवी रहस्यप्रधान मालिका नुकतीच सुरू झाली आहे. या नव्या मालिकेबाबत या मालिकेची टीम खूपच उत्साही आहे आणि त्यांची हीच एक्साइटमेंट आम्ही घेऊन आलोय खास तुमच्यासाठी. लेट्स हॅव अ लुक. झी 24 तासच्या सर्व रसिक प्रेक्षकांचे इथे हार्दिक स्वागत. इथे अजूनही चांद रात आहेची लॉन्चिंग पार्टी चालू आहे आणि मी रेवा, माझ्याबरोबर इथे माझी सगळी स्टारकास्ट आहे. सगळ्यांनी हाय म्हणा. ओके, सो आता आपण सगळ्यांची छान बोलूया, चर्चा करूया. पहिलाच माझा धीर मेघदत्त, तुझ्या कॅरेक्टरविषयी सांग. मी याच्यात मेघदत्त नावाचं कॅरेक्टर करतोय आणि बेसिकली मला जास्त ऍक्टिंग करायला लागली नाही, कारण माझा जो स्वभाव आहे सरळ सोजबळ, इथे थोडंसं असं जसं आहेस तसं वगैरे, हा तसंच मला याच्यात प्ले करायचं आहे. आणि मला हो का बाबा दादा. आणि ओमीच्या कृपेने मला एक खूप सुंदर बायको नंतर मिळणार आहे. ओमीच्या कृपेने त्याला जगातला कुठलाही प्रश्न विचारला तरी तो बायकोकडे जातो. बरोबर आहे, त्याची बायको इतकी सुंदर आहे दिसायला म्हणणार तो येणारच. ओके, सो आपण पुढे जाऊया. इथे माझी मामी आहे, मंदा मामी, सॉरी म्हणजे सासू पण आहे पण अनयची मामी आहे असं म्हणायला पाहिजे. तुझ्या कॅरेक्टर विषयी आणि तुझं नाव मंदा का आहे? हळूहळू जसं रादर पहिल्या एपिसोड पासूनच ती सुरुवात झाली आहे. माझं कॅरेक्टर मंदाका, माझ्या कॅरेक्टरचं नाव मंदाका असेल कारण ती अतिशय साधी, भोळी भाबडी, बिचारी आणि मंद आहे म्हणून तिच्या कॅरेक्टरचं नाव मंद आहे. जशी मी नाहीये ना, म्हणजे भोळी भाबडी आहे, मंद नाहीये, पण आता कॅरेक्टरचं नाव आहे मंदा. हे बघ, काही म्हटलं तरी एक मात्र आहे की तुझ्या नवऱ्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. म्हणजे काही झालं की तो राणी साहेब असं करत येत असतो ना, खूप लहान. ओके. भागाबाई, असं मी गाणं काढलं म्हणून दड दड भाग आणि ते पण आली हो भागाबाई. हिच्यावर खूप गाणी केली जातात आमच्या सेटवर आणि ही अशी एक आहे की ऑफ सेट ही खूप आमची एंटरटेनमेंट करते. आम्ही खूप असे स्ट्रेस्ड असतो शूटिंग करून आणि ही एकटी अशी असते जी कुठनं ना कुठनं तरी येते आणि जोक्स क्रॅक करते आणि मग आम्ही सगळे हसत सुटे. काही नाही झालं. तुला काही सांगायचं, कमेंट करायची? नाही, आता माझ्याबद्दल कमेंट्स बऱ्याच झाल्या इथे, तुम्ही ऐकल्या. इज वेल नोन, यु नो. माझ्या सासूबाई खूप प्रेमळ, माझे खूप लाड करतात. तू सांग, रेवावर जास्त प्रेम आहे का अनयवर? बघा, विचार करून बोल, विचार करून. अनय हा माझा मुलगा आहे त्याच्यामुळे तो पहिला आणि असं असतं, कारण मला मुलगी नाहीये त्यामुळे ही सून म्हणजेच माझी मुलगी. थँक गॉड. म्हणजे मला असं तू प्रॉमिस करतेस का की मला सासरी माहेर सारखी ट्रीटमेंट मिळेल आणि माझी सासू म्हणजे माझा आईसारखा सांभाळ करेल? हो, नक्कीच. माझा नवरा. तुला काय सांगायचं रेवाबद्दल? खूप प्रेम करतोस रेवा? मी खूप जास्त प्रेम करतो रेवावर. तिला पहिल्या क्षणी जेव्हा मी बघितलं वाड्यात तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो आणि त्याच्यानंतर काय झालं मी सांगू नाही शकत. तुम्हीच ब्लँक झालाय तो माझ्या प्रेमात, ब्लँक. त्याच्यानंतर काय काय झालं मी सांगू नाही शकत. त्यापेक्षा तुम्हीच बघा, अजूनही चांद रात आहे. वा, ही ऐकलंस ना काय बोलला नवरा माझ्याबद्दल? तरी तुला असं बोलायचंय, की तुला मला हा, मग त्याच्याशी ह्याच्या प्रेमाचा काही संबंध नाहीये. किती कारस्थानं. ते बघ, माझ्या हाताला जे हवं ते करू दे, कळलं ना? मध्ये येऊ, अच्छा, म्हणजे मी जाऊ घरात ना? मध्ये येऊ नको. वेगाच ट्रॅक. आऊस आहे म्हणजे आमची प्रियाताई, हिच्याबरोबर खूप धमाल येते. आम्ही खूप म्हणजे पहिल्या दुसऱ्या दिवशी जेव्हा आमची ओळख झाली तेव्हाच आम्ही खूप क्लोज आलो एकमेकींच्या आणि ती शी इज अ स्वीट हार्ट. खूप मज्जा येते हिच्याबरोबर काम करताना. सो तू सांग तुझ्या कॅरेक्टरविषयी. चिडू नकोस गं. सगळेजण जास्त बोलताय असं वाटत नाही?
आऊसाहेब जाग्या झाल्या. प्रत्येक जण इथे येऊन फक्त मस्ती करताय. हे आमच्या सरनोबत घराण्याला अजिबात शोभत नाही म्हणते मी. हे पण शोभत नसेल. गप्प बसा. काय ग? हे पण शोभत नसेल. नाही, काहीच शोभत नाही. खूप छान, खूप मजा येते. एकतर आमचं हे जे टीमवर्क आहे ना, सिरियल चांगली होण्यामागे आणि सिरियल सक्सेसफुल होण्यामागे, प्रत्येक एपिसोड चांगला होण्यामागे ह्याच्यामध्ये आमच्या टीमवर्कचा खूप मोठा हात आहे. आम्ही एवढ्या बायका असून आमच्यामध्ये खूप चांगली युनिटी आहे, ट्युनिंग खूप चांगलं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की जिथे बायका खूप छान पद्धतीने राहतात आणि खूप छान पद्धतीने जेल होतात आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि ते अजूनही चांदो राहता आहे मध्ये. मगाचपासून सगळेजण त्यांचं कॅरेक्टर, मी स्वतः असाच आहे, मी स्वतः म्हणून माझं कॅरेक्टर तसं आहे. तसं मला प्रियाताईबद्दल सांगायचं आहे की प्रियाताई अजिबातच तशी नाहीये जशी तिचे कॅरेक्टर आहे. ती फार स्वीट आहे, ती फार भोळी, ती फार क्यूट आहे आणि ती अजिबातच कडक नाहीये. ही सगळ्यात आमच्याकडची सगळ्यात बाळ आहे, ही सगळ्यात मस्तीखोर आहे आमच्या मधली. मस्तीखोर बाळ नाही का? इथे माझी आजी आहे, हिला गावात सगळे साव काकू असं म्हणतात. यो म्हणते ती. बघ माझी आजी किती पुढारलेल्या विचारांची आहे. ही ना भयंकर लाडकी आहे. आज अजून काहीतरी सांग ना. चार शब्द जरा गोडाचे बोल ना. सगळे वाईट बोलतात माझ्या. इतकी सुंदर दिसते ती, म्हणजे स्क्रीन पेक्षाही ती पर्सनल इतकी छान दिसते. त्या प्रेक्षकांनी तिला असंही बघायला सगळे भेटा तिला. या सगळे माझ्या सेटवर मला भेटायला. खूप गोड मुलगी आहे आणि स्वभावाने ती तशीच आहे, प्रेमळ आहे, खूप गोड आहे. म्हणजे जी नाही मी सांगू शकत नाही आणखी. थँक्यू. इथे अजून कॉम्प्लिकेटेड नावांच्या 2 बायका आहे. बट ऑफ द सेट दे आर व्हेरी स्वीट. आता या दोघींचं पण कसं आहे, मी कॅरेक्टर रिव्हील नाही करू शकत आता. अकॉर्डिंग टू आर रायटर इथे दम भरायला बसलाच आहे तो आमच्या इथे. इन शॉर्ट असं सांगायचं आहे की जरी यांनी मला कधी त्रास दिला फ्युचरमध्ये तरी सुद्धा ऑफ स्क्रीन या खूप गोड आहेत दोघी जणी. अगदी स्वीटाच आहेत आणि खूप मजा आहे त्यांच्याबरोबर काम करताना. जसं प्रियाताई म्हणाली की सगळे म्हणतात टिट फॉर टॅट, तूच इतकी स्वीट आहेस, इतकी गोड आहेस, तर तुझ्याबरोबर कसं आम्ही स्वीट नाही होणार. खूप आज मी गोड खाणार नाहीये. खूप गोड गोष्टी झाल्यात माझ्याबरोबर. अजूनही चांदराता हे मध्ये इतक्याच चांदणे आहेत आणि त्या सगळ्याच खूप गोड आहेत. त्यामुळे फर्स्ट कॉम्प्लिमेंट मिळाली आपल्या सिरियलला अशी. अजिबात नाही, पण सगळ्यात मस्ती. नोकर चाकर असताना या भूताटकी दारासमोर रांगोळी काढण्याची परंपरा सुनांच्याच माथी का, देव जाणे. हे जे काय तुम्ही असं हॉरर आता फर्स्ट टेलिकास्ट बघितला ना, दार बंद दार, त्याच्या मागचं रहस्य, कोणीतरी मला रेवा अशी हाक मारतंय, मग मी दचकून बघणं वगैरे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या सुपीक डोक्यात उगवल्या जात आहेत. सो तू काहीतरी शो बद्दल सांग. शो हे मी कोडं घातलंय रेवाला, जे आता ती कसं सोडवते हे तिलाही माहित नाही. तीही बघणार आहे, मीही बघणार आहे आणि प्रेक्षकही बघणार आहेत. तर सगळ्यांनी प्लीज बघा की ती कसं हे कोडं सोडवणार आहे. शॉर्ट बट स्वीट. झी 24 तास एक पाऊल पुढे.